भारतीय कम्युनिस्ट पक्षाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता आणि परिवहन खात्यामधील खाजगीकरणाच्या निर्णयाला जोरदार विरोध केलाय। पक्षाचे सचिव कॉम्रेड शैलेंद्र कांबळे आणि म्युनिसिपल कामगार एकता युनियनचे अध्यक्ष मनोज यादव यांच्या नेतृत्वाखाली 5 ऑगस्ट 2025 ला मुंबई मराठा पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत या खाजगीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। नको ना, आम्ही काय बोलतो की तुमच्याकडे माणसाची कमी आहे का? हजारो मुलं ज्या लोकांनी कोविड काळात काम केलं ते एक्सपर्ट मुलं आहे, मग कशाला तुम्ही कॉन्ट्रॅक्टीकरण करता? तुम्ही डायरेक्ट त्यांना भरती करा ना। मुख्य मागणी काय आहे? मुख्य मागणी तेच आहे की जे टेंडर झालेला ते टेंडर स्क्रॅप करा। ते टेंडर आम्हाला मान्य नाही। मराठी माणसाला टेंडर द्या। होय, मराठी माणसं म्हणजे जे मुलांनी काम केलेल्या कोविड काळात ते मराठीच माणसं होती। डायरेक्ट त्यांना घ्या ना परमानन्सीसाठी। आम्ही त्या जे आता कशासाठी कॉन्ट्रॅक्ट आणलाय की आता त्यांना रेग्युलर करणार नाही, त्यांना परमानंट करणार नाही, त्यालाच आमचा विरोध आहे की कारण ज्या लोकांनी कोविड काळात काम केलं आहे त्याची संख्या मोठी आहे, त्यांना तुम्ही त्याच्यामध्ये समाविष्ट करून घ्या आणि त्यांना कंटिन्यू त्यांना परमानंट करा। हीच मागणी आहे आमची। ते टेंडर प्रणाली कशाला पाहिजे? टेंडर तुम्ही का करताय? तुम्ही याच्या आधी मी ते सांगितलं की या सरकारने प्रत्येक ठिकाणी तो पोर्ट असो, एअरपोर्ट असो किंवा कुठेही असो, जे काही पब्लिक सेक्टर युनिट होते तिथे नीती आयोगच्या माध्यमाने त्यांनी काय सांगितलं की ही इंडस्ट्री तोट्यात आहे, म्हणजे लॉसमध्ये आहे, म्हणून याला आपण कॉन्ट्रॅक्टीकरण करतोय। मग भूमिपुत्र असो किंवा इकडचा जो कामगारचे संबंधित काही लोक असतील त्या लोकांना जरी घेतला तरी पण ते कंत्राटी पद्धतीने घेणार आहे। भारतातल्या कामगारांचं अस्तित्व उद्ध्वस्त करणारे आहेत, भारतातल्या कामगारांना म्हणजे एकदम संपुष्टात आणणारे आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बड्या भांडवलदारांना, बड्या उद्योगपतींना, कॉर्पोरेटना सगळ्यात जास्तीत जास्त कसे फायदे होतील त्यांच्या फायद्याचं हित साधणाऱ्याच या 4 कामगार ज्या संहिता आहे आणि म्हणून त्याला विरोध म्हणून देशामध्ये सर्वच क्षेत्रातले, मग सरकारी कर्मचारी असतील, केंद्र कर्मचारी असतील, निमशासकीय कर्मचारी असतील किंवा आणखीन सगळी ही सगळीच्या सगळी लोक जे आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उतरली होती आणि त्याची व्याप्ती आपण बघितली तर फार मोठी होती। ते जे आंदोलन आहे ते खऱ्या अर्थी या भारतामधलं सगळ्यात एक मोठं आंदोलन आपल्याला पाहायला मिळतं। आज आपण काय बघतो, महानगरपालिकेमध्ये आज अशी अवस्था आहे की एकंदर महाराष्ट्रामध्ये जे सरकार आहे हे सरकार आणि त्याचं जे अर्बन डेव्हलपमेंट खातं आहे, ही दोन्ही जे विशेष करून अर्बन डेव्हलपमेंट आहे हे गेली आपण बघतो की ज्यांच्याकडे अर्बन डेव्हलपमेंट आहे आणि आता तर आपण बघतो की मुंबई महानगरपालिकेमध्ये किंवा महाराष्ट्रामधल्या कुठल्याच महानगरपालिकेमध्ये, नगरपालिकेमध्ये गेल्या 2-2.5 वर्षापासून 3 वर्षापासून काउन्सिल नावाची वस्तूच राहिलेली नाही आणि जवळजवळ नगरसेवक हे नाहीतच। आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर सगळीकडे प्रशासक नेमलेले आहे, सगळीकडे प्रशासक आहे आणि प्रशासकच आणि त्याचे अधिकारीच हे सगळं तिकडचा कारभार करताय आणि त्या दृष्टिकोनातून मुंबई महानगरपालिकेमध्ये आज संपूर्ण मुंबई महानगरपालिकेमधून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कर गोळा होतो, जो टॅक्स गोळा होतो, तो टॅक्स जो आहे तो टॅक्सचा जो उपयोग सर्वसाधारण लोकांच्या दृष्टीने झाला पाहिजे, त्याच्या दळणवळणाच्या साधनासाठी झाला पाहिजे। दळणवळण जे आहे ज्याला आपण बेसची सेवा म्हणतो, या बेसच्या सेवेचं काय आपण पाहिलं तर एप्रिल-मे महिन्यामध्ये त्याचं भाडं डबल केलं। आता बेस प्रशासनाने उलट मुंबई महानगरपालिकेतल्या बेसचा अशा पद्धतीने त्यांना सवलत म्हणजे त्यांना जपलं पाहिजे, जास्तीत जास्त संख्या बेसच्या उपलब्ध केल्या पाहिजे। डेपो जे आहेत आज आपण बघतो की डेपो विक्री करण्याचा मोठा घाट जो आहे तो घातला जातोय। मध्ये काम केलं, कोविडमध्ये ज्या लोकांनी आपला जीव धोक्यात घालून काम केलं त्या कोविड योद्ध्यांना या महाराष्ट्रामधल्या सरकारने, एकनाथ शिंदेने काय केलं कोविड योद्ध्यांना की आम्ही तुम्हाला जे आहे या सरकारी महानगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला नोकरी देऊ आणि ते काम
त्या पद्धतीचं काम देऊ, त्यांना रोजगार उपलब्ध करून देऊ. परंतु आपल्याला माहिती आहे कोविडच्या नंतर या ठिकाणी आपण पाहतो की एकंदर ज्या कामगारांनी, ज्या आरोग्य सेविकांनी, आरोग्य ज्याला आपण म्हणतो रक्षकांनी, कोविड योद्ध्यांनी जे काही काम केलं, त्या कोविड योद्ध्यांनी मुंबईला वाचवण्याचं काम केलं, आपला जीव धोक्यात घालून काम केलं. त्या कोविड योद्ध्यांना आज फेकून टाकण्याचं काम जे आहे ते आज केलेलं आहे. दुसरं महत्त्वाचा मुद्दा, ज्या आरोग्य सेविका आहे, आरोग्य मदतनीस आहे, या देखील लोकांना आज त्यांचं पण पगार दिले जात नाहीत. आज अशी परिस्थिती आहे, त्यांचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत 3-3 महिने 4-4 महिने त्यांना पगार दिला जात नाही. अशा पद्धतीचं हे कॉन्ट्रॅक्टवर चालणारं सगळा व्यवहार आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आम्हाला याच्यामध्ये पूर्णपणे राजकीय मोटिवेटेड हे सगळं कारभार वाटतो. आणि महाराष्ट्रातलं जे ह्याचं सरकार आहे, देवेंद्र फडणवीसचं सरकार आहे, त्याचं अर्बन डेव्हलपमेंट आहे. हे अर्बन डेव्हलपमेंट जे आहे, अर्बन डेव्हलपमेंटचं डिपार्टमेंट आहे, त्याचे मंत्री आहेत, केंद्रातले मंत्री आहेत, जे खाजगीकरणाचा घाट घालतायत. आणि एकंदर 100% खाजगीकरण मुंबई महानगरपालिकेचं झालं पाहिजे. या संपूर्ण धोरणाच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, ज्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जेव्हा भारतामध्ये 1991-92ला ही सगळी धोरणं आली आणि त्या धोरणाला कडाडून विरोध केला. आणि आम्ही आत्तापर्यंत या खाजगीकरणाच्या विरोधात, या एकंदर प्रायव्हेटीकरणाच्या विरोधात, या कॉर्पोरेटायझेशनच्या विरोधात, एकंदर सगळा उद्योग जो आहे, खाजगी उद्योग नष्ट तर आता झालेलाच आहे. त्याचबरोबर जो सार्वजनिक उद्योग आहे किंवा सार्वजनिक मालमत्ता आहे, ती सार्वजनिक मालमत्ता ही कशा पद्धतीने या बड्या उद्योगपतींना दिली जाईल हे आपण पाहतो. आता आपण उदाहरणच द्यायचं झालं तर एअरपोर्ट, इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे ते अदानीला दिलं. आज काय तिकडे अवस्था आहे, आज आपण तिकडे पाहतो तर तिथे कायम रोजगार नाही. 15-16 हजारामध्ये काम करणारी मुलं आहेत, चांगली शिकलेली ग्रॅज्युएट मुलं आहेत. आता सगळीकडे हीच अवस्था आहे.